श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज आपण रेसिपी बघणार आहे, नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहे, उपीट। ही रेसिपी आपण आज बघणार आहे। सगळ्यात आधी मी रवा जो आहे तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे, कारण रव्यामध्ये जाळे आळे काही पण असू शकते, तर ते व्यवस्थित निवडून घ्यायचं। आणि त्यानंतर रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा, थोडंसं तेल घालायचं आहे आणि भाजून घ्यायचं आहे। नाहीतर असा कोरडा जरी तुम्ही भाजला तरीसुद्धा चालेल, पण रवा भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। कारण ही प्रोसेसच आपली म्हणजे खूप महत्त्वाची आहे उपीटमध्ये। रवा जर व्यवस्थित नाही भाजला तर उपीट आपला अजिबात चांगलं होत नाही, एकदम असं गिच्च होतं, चिकट चिकट होतं। जेवढा रवा तुम्ही चांगला भाजाल तेवढं आपलं उपीट असं सडसडीत आणि खूप मऊसूत असं होणार। आणि चवीला सुद्धा उपीट आपलं खूप छान लागतं। त्यामुळं रवा भाजण्याची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित करायची। प्रत्येक भागाला वेगवेगळ्या पद्धतीने उपीट बनवलं जातं, पण आमच्या इकडे कोल्हापूर भागाला तर अशाच पद्धतीने बनवलं जातं। आता एक एक जण यामध्ये लाल तिखट घालून सुद्धा बनवतात, तर मी हिरवी मिरची घालून बनवत आहे। मी इकडं पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे उपीटसाठी। याला उपीट किंवा उपमा असं सुद्धा म्हणतात। त्यानंतर रवा जो भाजलेला होता तो एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। आणि कधी पण ज्यावेळी तुम्ही उपीट बनवता ते तेलाचा वापर थोडा जास्त करायचा, कारण उपीटला तेल थोडं जास्त लागतं। उपीट असून दे किंवा शिरा असून दे, तेल तूप जास्त लागतं। तर तेल मी घातलेलं आहे, जवळजवळ 2 ते 2.5 पळी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं कडलं की आपण जिरा आणि मोहरी त्यामध्ये घालायची। जिरं मोहरीशिवाय उपीट खूप म्हणजे चांगलं लागत नाही, त्यामुळे जिरं मोहरीचा वापर हा करायचाच। त्यानंतर इथं कढीपत्ता घालायचा आहे, माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे। जिरं मोहरी घातली कढीपत्ता घालायचा, त्यानंतर हिरवी मिरची आणि खूप सारा असा कांदा घालायचा आहे। कांदा मात्र एकदम बारीक चिरून घालायचा। जेवढा तुम्ही कांदा घालाल तेवढं उपीट तुमचं खूप टेस्टी होणार आहे। आणि कांदा आता असा लालसर कलर येऊसपर्यंत चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा। उपीटला कोथिंबीरसुद्धा खूप सारी घालायची, कोथिंबीरमुळे सुद्धा खूप चांगली टेस्ट येते। आम्ही एकदा धुळे इकडे गेलेलो, धुळे भागाला, तर तिथं ते अख्खे धने असतात, ते सुद्धा ते पोहेमध्ये आणि उपीटमध्ये वापरतात, अख्खे धने। पण आमच्या इकडे काही ती पद्धत नाही आहे। आणि कांदा व्यवस्थित भाजून झाला की मग त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे। टोमॅटो एकदम स्मॅशरला मी बारीक चिरून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जो भाजून घेतलेला रवा होता तो सुद्धा त्यामध्ये ॲड केलेला आहे, कारण रवासुद्धा तेलामध्ये भाजणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे आपण कांदा वगैरे घातलेला आहे, त्यामुळे त्याच्यासोबत भाजले की खूप छान लागतं। त्यानंतर चवीप्रमाणे यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर घालायची आहे। साखर मात्र इथं आवर्जून घाला, कारण साखरेमुळे उपीटची जी टेस्ट असते ती खूप चांगली येते। आणि एकदम बारीक चिरून वरून आपण भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता माझ्याजवळ नव्हती त्यामुळे मी काय घातली नाही। आणि ही सगळी प्रोसेस करत असताना आपण साईडला पाणी मात्र उकळतच ठेवायचं आहे। पाणी इथं गार अजिबात वापरायचं नाही। जर तुम्ही गार पाणी वापरला तर अगदी एकदम पूर्ण असं कालाच होतो मग उपीटचा, त्यामुळे ते अजिबात चांगलं लागत नाही। हे पहा, पाणी इकडं मी एकदम कडकडीत उकळून घेतलेलं आहे। ज्यावेळी मी रव्यामध्ये पाणी घातलं तर रवा बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने वर फुलून येत आहे। एकदम असं कडकडीत पाणी घालायचं, म्हणजे एकदम रवा आपला असा फुलून येतो आणि उपीट आपलं खूप छान पद्धतीने चवीला पण होतं आणि सुट्टं सुट्टं असं होतं, म्हणजे असं एकदम काला होत नाही त्या उपीटचा। आणि एक 5 ते 10 मिनटं असं एकदम मंद गॅसवर उपीट आपलं चांगलं शिजून द्यायचं आहे, कारण लगेच आपण गॅस बंद करायचं नाही, लक्षात ठेवा। रवा आपला पूर्ण असा फुलून आला पाहिजे, म्हणून एक 5 ते 10 मिनटं अशा पद्धतीने झाकून ठेवायचं। हा पदार्थ नाश्त्याचा आहे, तर सकाळ सकाळी आपण म्हणजे सारखं सारखं पोहे वगैरे करून पण खाऊन पण आणि करून पण कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने उपीट परत रव्याचा उत्तापा वगैरे आपण बनवून दिला तरीसुद्धा चालतं। तर आता वरून खाताना आपण थोडीशी शेव किंवा फरसाणा घालून तुम्ही खाल्ला तरीसुद्धा चालेल। आणि फायनली आपलं उपीट बघू शकता किती छान झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत